श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी शनिवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे। आज शनिवार आहे, परंतु आज खूप चांगला योग आहे, पुष्प नक्षत्र योग, आणि ह्या योगाला शनिवार येणं आणि खूप भाग्याचाच दिवस मानला जातो। आज आपल्याला विष्णू हरी नारायणाची तर सेवा करायची आहे, महालक्ष्मीची सेवा करायची आहे, पिंपळाला पाणी द्यायचं आहे, आणि जमल्यास तुम्हाला देवळामध्ये जायचं आहे। जर तुमच्या इथे श्रीकृष्णाचं मंदिर असेल तर नक्कीच तुम्ही जा आणि श्रीकृष्णाच्या इथे तुम्ही आशीर्वाद घ्या। तिथे पिवळी मिठाई असं काहीतरी तुम्ही त्यांना किंवा फळं तुम्ही द्या। जर जमलं तर तुम्हाला एक मोरपीस घेऊन जायचं आहे तिथे, आणि ते मोरपीस तुम्ही श्रीकृष्णाच्या चरणाशी ठेवायचं, आणि तिथे आपली मनोकामना प्रार्थना करून ते परत घेऊन येऊन तुमच्या तिजोरी किंवा बिझनेसच्या गल्ल्यामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या पुस्तकामध्ये नक्कीच ठेवा, ज्याच्याने प्रगती होण्यास मदत होते, धनाची वृद्धी होण्यास मदत होते। साधासा उपाय आहे, सोपा उपाय आहे, आज नक्कीच करा। संध्याकाळी तुम्हाला 3 सांजेचा दिवे लावायचे आहे, पिंपळाच्या झाडाच्या इथे आपल्या दारामध्ये दक्षिणेला 4 मुखी लावायचा आहे, घरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे, तुळशीच्या इथे दिवा लावायचा आहे, आणि हनुमंतांच्या शनिदेवाच्या मंदिरात जायचे, काळे तीळ व्हायचे आहे, त्यांना गोडामध्ये तुम्ही चणे किंवा गूळ किंवा लाडू अर्पण करा, फळं अर्पण करा, नारळ द्या, रुईच्या झाडाच्या पानाची तुम्ही हार लावा, त्याच्यावर राम लिहा। जर ते नाही मिळालं तर पिंपळाचं पान घ्या, त्याच्यावर राम लिहा आणि तुम्ही अर्पण करा। जर खूप नाही मिळालं तर एक जरी पान मिळालं तर त्याच्यावर राम लिहून तुम्ही हनुमंताला द्या, हनुमंताला फार आवडतं। अशा प्रकारे तुम्ही आता शनिवार करू शकतात। आता शनी जयंती झाल्यामुळे आपण खूप दान केलेलं आहे, पण तरीसुद्धा आज तुम्हाला थोडं मोठं छोटं काय होईना पण आज चांगलं दान करा। आजचा दिवस खूप शुभ आहे, खूप हे करा, पिवळा घाला आणि पिवळा लावा। बघा मी पण लावलेलं आहे, आणि सगळ्यात छान गोष्ट आहे, आज माझी लग्नाचा वाढदिवस आहे, 30 वर्ष। त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आमच्या जोडप्यांना तुमच्या सगळ्यांकडून खूप आशीर्वाद मिळू दे, हीच माझी मनोकामना। श्री स्वामी समर्थ।